आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी जनतेला आवाहन करतो आणि याही वेळेस जनतेला आवाहन करण्यासाठीच हा व्हिडिओ प्रसारित करत आहे। एके दिवशी आपण जे पुसदमध्ये गावखेड्यावरून भाजीपाला घेऊन आणि पुसदमध्येही जे हातगाडी चालणारे व्यक्ती आहे त्यांच्याकडून नगरपालिकेमार्फत रस्त्यावर बसवण्याच्या टॅक्सच्या नावाखाली एक व्यक्ती मनमानी पद्धतीने बळजबरी पद्धतीने पैसे वसूल करते। याच घटनेबाबत माहिती प्रसारित केली होती, बातमी प्रसारित केली होती। त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आपण जनतेला आवाहन करू इच्छितो की कोणताही व्यक्ती नगरपालिकेमार्फत जर तुम्हाला पैसे मागण्यासाठी आला असेल तर पहिले तर त्याला आयडेंटिटी कार्ड मागा, आयडेंटिटी प्रूफ मागा। कोणत्याही व्यक्तीला आपल्या मेहनतीचे, आपल्या हक्काचे, आपल्या रक्ताच्या घामाचे पैसे देऊ नका, एकही रुपया देऊ नका। जास्तीत जास्त 10 रुपये आणि 15 रुपये, यापेक्षा एकही रुपया जर कोणता व्यक्ती मागत असेल तर कायदेशीररित्या मला पावती द्या असं त्याच्याकडून पावती घ्या। पुसदमध्ये नगरपालिकेमार्फत जेवढेही टॅक्सेस वसूल केले जाते रीतसर पावतीही पुरवल्या जाते, परंतु आपण बघत आहे की जे हे रस्त्यावर बसणारे व्यक्ती, हातगाडी चालणारे व्यक्ती यांच्याकडून मनमानी पद्धतीने, बळजबरी पद्धतीने पैसे वसूल केल्या जात आहे। ही खूप धक्कादायक, खूप चिंतेची बाब आहे। त्याचमुळे हा विषय आपण जनतेसमोर घेऊन आलेलो आहे। तुम्ही सर्व जनता सकारात्मक दृष्टिकोनातून आपला हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हा व्हिडिओ असलाच पाहिजे। हा व्हिडिओ माझ्या फायद्यासाठी नाही, सर्वसामान्य जे पुसदकर गाव खेड्यावरून येणारे आपले शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी आहे। नक्कीच शेअर करा ही अपेक्षा। धन्यवाद।